वेलकम बॅक गाईज. जसं की तुम्ही थंबनेल पाहिलाय, चला तर जाऊया आपण तिकडे. त्याच्या आधी कुणाल घरी आलाय आणि हा बघा, हा आहे कुणाल. बघा लग्न करत नाहीये, हा करतो. तर गिव्या बघू काय करते. गिव्या मस्त काहीतरी बनवलंय तिने. थांबा मला दाखवतो. कुणाल घरी जेवायला आलाय. वाव, ते काय टाकते तू? चीज आणि कुठला राईस आहे तू सांग. थांबून कुणालच कडून ऐकूया. तर कुणाल हे घे. ह्या डिशचं नाव तर ती तुला सांगेल. तो स्पेशल राईस आहे, तो वरतून चीज टाकलाय आणि तो रायता मी बनवलाय. हे स्टार्ट कर, मी पण येतो माझी डिश. नाही त्याला थोडं थम्सअप असेल तर ते स्टार्ट कर. घे मी येतो. ब्लॉग कसा राहून जातोय ना. घेऊन ये का माझ्यासाठी? थांब मी येतो. तू बघ, मला सांग तू कसं आहे. चालू कर. तू काय करते? थम्सअप देते. हो हे घ्या कुणाल. कुणाल आमचा एक्सपर्ट ड्युटीमध्ये काम करतो कुठेतरी, कस्टम मध्ये. कुठे रे? हे बघा, हे माझं आलेलं आहे. गिव्या तू पण ये ना. ते रायता टाक ना तू, त्याशिवाय तुला मजा नाही येणार. अच्छा तू बघतोय आधी कसं काय फ्लेवर आहे. ते काय नाही, अरे आम्ही काय गरीब माणसं, म्हणजे कांदा लसूण न खाणारे, साधं सुद्धा जेवण जेवणारे. चिकन मटन खात नाही बाबा. उलट ते परवडतं नाही खात ते. नाही म्हणून एखाद्याला तसं नाही. आधी तर खायचो आम्ही, म्हणतात मोठेपणा नाही बोलत. पण आता जर एखादा खात नसेल त्याला मे बी हे कसं वेगळं लागू शकतं. मला काय नाही काय तरी. मला असं काय नाही, मला असं चिकनच पाहिजे असं काय नाही. हा कळतं तुझ्या बॉडीवरनं, तू टेन्शन नाही घेत. तू आपल्या येऊ दे, गप्पा गाप जे भेटेल ते खायचं. तू ते टाक ना, हे थोडंसं रायता. अरे माझी काही तारीफ तर कर. तिची त्याचं केली का नाही केली मला माहित नाही. बघ ऍक्च्युली कसं असतं, तो तर ते नुसतं खाल्लं आणि आता तो रायत्यासोबत खाल. तिकडे तो हे गिव्याने बोलेल आणि ते गौरवने बोलेल. गिव्या गौरव सोबत तुला आत्ता काहीतरी आलं असेल फील. कारण गिव्या आणि गौरव शिवाय गिव्या अधुरी आहे आणि गिव्या शिवाय गौरव अधुरी आहे. असं झालं ते गिव्या आणि गौरव. नाही, रायता पण तेवढाच चांगला आहे. अरे मग मी एकदम जीव टाकून बनवतो यार. ते नुसतं रायता दही असं नाही, त्याच्यामध्ये मी मस्त मिरची, कोथिंबीर आणि अजून सिक्रेट काय काय आमचं आहे. असं तुला वाटतं ना की काहीतरी हॉटेलमध्ये आपण खातो तसाच वाला ते काय काय आहे रे. ही बघा इकडे थम्सअपवर उड्या मारते आणि गुंडू अजून झोपलाय. आणि ही बघा, ही लाइटिंग बघतायत तुम्ही. ही रात्री तुम्हाला दाखवीन मी. ते गुंडू आपल्या छोट्या बाळासाठी आवडतं लाइटिंग लावणार. आणि अख्ख्या घराला मी लाईट केले आणि त्याला खूप आवडतं ते. काय झालं, साईडला लाइटिंग लावलेली ना, संध्याकाळी बघितलं की साईडला वगैरे असं लाइटिंग केले मल्टी कलर मध्ये. बघत होता मम्मा इकडे म्हणजे काय झालं तर मम्मा तशी लाइटिंग पाहिजे, दादा कधी येईल. कारण लास्ट टाइम त्याच्यासाठीच आम्ही खूप सारी लाइटिंग आणलेली. तर मग रात्रीचं आम्ही थोडे बिझी होते, पण नंतर मग तो आल्या मला वाटतं 12-12:30 तो पाठीच लागला की लाइटिंग कर दादा आणि उड्या मारायला लागला. मग त्याच्यासाठी गौरवनी विचार केला की 1-1:30 वाजता रात्री सगळं. मी असं कोणी करत नाही, पण मला आवडलं. म्हणजे रात्री ते कडं भारी वाटतं ना एकदम. आणि तो बघितलं का, आपण मोस्टली तुम्हाला दोघांना मी सांगतो की दिवाळीला ना आपण असं मोस्टली बाहेरच सगळं सजावट वगैरे करतो. घरात खूप कमी करतात. पण अजून एक कम्युनिटी आहे, ते बाहेर फक्त एखादं कंदील वगैरे लावतात आणि त्यांच्या घरामध्ये त्यांचा जेव्हा फेस्टिवल असतो, जो काय त्यांचा सण असतो, त्यावेळेस ते घरामध्ये तो बघशील ना एवढं सुंदर डेकोरेट करतात. चला तर आता हा ब्लॉग इथे संपवतो. बॉय कसा जातो आवाज येतो मला. जबरदस्ती तिने आंघोळी लावलेली आहे त्याला. तर बस थोडीफार मस्ती तुम्ही बघितली असेल ब्लॉगमध्ये. दिवस गॅप पडला तसं मला ब्लॉग टाकता नाही आला. ठीक आहे, पण तसं तितक्या वेळ जमतं तितकं मी प्रयत्न करतो. चला आता बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, लव्ह यू ऑल.